अध्याय 18 सलग कथा स्वरूपात। स्वामी सुतांनी देह ठेवला तेव्हा त्यांच्या गादीवर अधिकारी कोण नेमावा हा प्रश्न सेवेकरांना पडला। त्यांनी समर्थांना विचारले तेव्हा समर्थ म्हणाले की सध्या सेवेकरांमध्ये कोणी योग्य दिसत नाही, योग्य वेळ आल्यावर आम्हीच गादीवर अधिकारी नेमू। ते वारंवार मोर कांखरा असे उच्चार करीत, तसेच आमची पाऱ्याची वीट जपून ठेवा असे काकूबाईंना सांगत। या वचनांचा नेमका अर्थ कोणालाच कळेना। स्वामी सुतांचा भाऊ बादा कोकणात राहत होता। स्वामी सुतांच्या निधनाची वार्ता त्याला कळली। तो अज्ञान अवस्थेत होता आणि शरीरानेही अशक्त झाला होता। काकूबाईंनी त्याला जवळ बोलावले व एके दिवशी समर्थांसमोर आणले। त्यांनी विनंती केली की दादाला अमृतदृष्टीने पाहून निरोगी करावे। समर्थांनी सांगितले की त्याला 4 वेळा जेवू घाला, तो बरा होईल। तसे केल्यावर दादा पूर्णपणे निरोगी झाला। दरम्यान केसगाव येथे एका भक्ताने मोठ्या खर्चाने मठ बांधला होता। तेथे पादुका स्थापनासाठी अक्कलकोटला येऊन त्यांनी काकूबाईंना विनंती केली की दादाला आमच्याबरोबर पाठवा। काकूबाईंना काळजी वाटत होती, पण समर्थांनी आज्ञा दिली म्हणून दादा केसगावला गेला। पादुका स्थापन झाल्यावर तो परतला। नंतर सेवेकरांनी दादाला मुंबईला नेऊन गादीवर बसविण्याची तयारी केली। ब्रह्मचारी बुवांनी त्याला उपदेश केला की गोसावी होऊन स्वामी सुतांची गादी चालवावी, कफनी झोळी स्वीकारावी। पण दादाला सुरुवातीला हे मान्य नव्हते। शेवटी त्याला अक्कलकोटला समर्थांच्या सन्निधान आणले। तेथे दादा तंबुरी घेऊन भजन करू लागला। त्यावेळी समर्थांनी भुजंगाला आज्ञा केली की माझ्या पादुका दादाच्या मस्तकावर ठेवा। सेवेकरांनी तसे केले। त्या क्षणी दादाच्या अंतःकरणात परिवर्तन झाले। अज्ञान नाहीसे झाले, ज्ञानप्रकाश प्रगट झाला। तो देहभान विसरून भजनात तल्लीन झाला। गुरुच्या पादुका स्पर्शाने त्याला आत्मबोध प्राप्त झाला। हे पाहून काकूबाई घाबरल्या। त्यांनी समर्थांना उलटसुलट बोलले की एक मुलगा गोसावी केला तो गेला, आता दुसऱ्यालाही तसेच करणार काय? हे ऐकून समर्थांना क्रोध आला, पण त्यांनी त्याकडे लक्ष न देता दादाला कफनी झोळी देऊन गोसावी केले। दुसऱ्या दिवशी त्याला भिक्षेला पाठवले। हे पाहून काकूबाई फार दुःखी झाल्या। त्यांनी रडत विनवण्या केल्या। समर्थांनी दादाला सांगितले की प्रथम आपल्या आईकडेच भिक्षा माग। दादा आईजवळ गेला। काकूबाईंनी त्याला संसारात राहण्याचा सल्ला दिला, पण दादाने सांगितले की ऐहिक सुखे क्षणभंगूर आहेत, मला स्वामी भजनातच राहायचे आहे। हे ऐकून आईचे मन उदास झाले, पण दादा ठाम राहिला। काही दिवसांनी दादा मुंबईला गेला आणि स्वामी सुतांच्या गादीवर बसून संस्थेचे कार्य चालवू लागला। पुढे तेथेच त्यांचे वास्तव्य राहिले, तर काकूबाई अक्कलकोटला आनंदाने राहू लागल्या। अशा प्रकारे दोन्ही बंधूंनी स्वामी कार्य पुढे नेले। स्वामीसूत जसे श्रेष्ठ भक्त होते, तसेच दादाबुवा देखील गुरुकृपेने सिद्ध झाले। त्यांच्या माध्यमातून स्वामी महिमा अधिकाधिक वाढत गेला। कलियुगात दिवसेंदिवस स्वामींचा महिमा वाढत राहील असा विश्वास ठेवावा, असा संदेश या अध्यायात दिला आहे। श्री स्वामी चरणार्पणमस्तु।